नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या किंवा पर्सनल व्हॉट्सअप मेसेज आलेले की जो फॉर्म भरताना जर चुकला तर फॉर्म एडिट करता येतो का MCRचा। तर बऱ्याच जणांच्या जन्मतारीख चुकलेल्या आहेत, काहींचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत, काहींचे ईमेल ID चुकलेले आहेत। सो यांना ऑप्शन काय, एडिट होतो की फॉर्म? तर फॉर्म हा एकदा सबमिट केल्यानंतर एडिट होत नाही, परंतु आपल्याकडे काही हेल्पलाईन नंबर आहेत, आपल्याला हेल्प करणारे। समजा आपल्याला जर काही अडचण आली तर आपल्याला हेल्प करणारे नंबर आहेत, तेथून तुम्ही जाऊन तुमची प्रॉब्लेम सोडू शकता। तर फॉर्म भरताना जर चुकला तर काय केलं पाहिजे? तर हे आपल्याला जो पेज दिसत असेल तर तुमचं हे MCRचं पेज आहे किंवा तुमच्याकडे कागद पेन असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या। तर हे आपलं MCRची मेन वेबसाईट आहे, तर त्याचं पेज आहे पहिलं जे मेन पेज आहे, तर त्यावर इथे कॉन्टॅक्ट यूज दिसत आहे तुम्हाला। तर हे कॉन्टॅक्ट न्यू टेक्निकल हेल्पलाईन नंबर, तर पहिला टेक्निकल हेल्पलाईन नंबर 8929207668 हा टेक्निकल हेल्पलाईन नंबर आहे। यावर तुम्ही कॉल करून तुमचे जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते त्यांना शेअर करू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच त्याचं तुम्हाला सोल्युशन देतील। त्याचबरोबर तुम्हाला जर पेमेंटसाठी क्युरी येत असतील तर पेमेंटसाठी क्युरी जर आल्या तर, कारण बऱ्याच इंटरनॅशनल लेवलचं पेमेंट असल्यामुळे आपले बरेचसे जे ATM असतात तर ATM थ्रू ते पेमेंट होत नाही, QR कोडचा ऑप्शन नाही हे फॉर्म भरताना। सो त्यामुळे पेमेंटचे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत असतात। तर पेमेंट्स क्युरीसाठी 0202552851 आणि 0202552811 या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पेमेंटसाठी। तुमचे टेक्निकल इश्यू जर असेल तर तुम्ही वरील नंबरवर कॉल करू शकता। त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस cetmaub.pune@gmail.com या ईमेलवर तुम्हीसुद्धा त्यांना क्वेरी तुम्ही सेंड करू शकता, तिथे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय येईल। तर हे सारे होते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे ऑप्शन्स, दुसरा काही ऑप्शन नाही आहे। त्यामुळे एवढाच एक ऑप्शन आपल्याकडे आहे की हेल्पलाईन कॉन्टॅक्टला कॉल करायचा आणि तेथे जाऊन तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन त्यांना विचारून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करून टाकायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।